69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली आहे। फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ देवकुळे आणि स्वतंत्र कामगार संघटनेचे आनंद भालेराव यांच्या हस्ते धूप मेणबत्ती आणि पुष्प अर्पण करण्यात आले। यावेळी महामानवांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। कलिंग युद्धातील जीवितहानी विनाश अशा भयावहतेची जाणीव सम्राट अशोकाला झाली आणि त्यातून ते एक शांतताप्रिय शासक म्हणून जगासमोर आले। कलिंग युद्धानंतर 9 दिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। तो दिवस म्हणजे विजयादशमी। 14 ऑक्टोबर 1956 रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला। यावेळी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे, सचिव प्रवीण जगताप, उपाध्यक्ष संजय गजधने, सहसचिव संग्राम बनसोडे, कोषाध्यक्ष अंकुश उबाळे, बौद्धाचार्य आणि सदस्य बाबासाहेब बनसोडे, बौद्धाचार्य धनंजय वाघमारे, गुणवंत सोनवणे, बलभीम कांबळे, संपतराव शिंदे, डॉक्टर रमेश कांबळे, बापू कुचेकर, राजेंद्र धावारे सर, दलित मित्र विजय गायकवाड, मेसा जानराव, कुमार ओहाळ, श्रीकांत मटकीवाले, स्वराज जानराव, अतुल लष्करे, बाबासाहेब बनसोडे, नवनाथ वाघमारे, रोहिदास झेंडे, रवींद्र शिंदे, नाना वाघमारे, राजाराम बनसोडे, श्री आलटेसह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि महिला भगिनी नागरिक उपस्थित होते। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी बिलाल कुरेशी, जिल्हा धाराशिव।